लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय, सामान्य कुटुंबांना दिलासा। लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचे विरोधकांचे प्रयत्न, जितेंद्र आव्हाड यांच्यावरती अतुल भातखळकर यांची टीका। फेक न्यूज प्रकरणामध्ये आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी। मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाडकी बहीणच्या जाहिरातीवरून चर्चा, राष्ट्रवादीच्या जाहिरातीसंदर्भात शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। तर लाडकी बहीणच्या अनुषंगानं एक एसओपी तयार करूयात, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1,60,00,000 महिलांना 4,787 कोटींचं वाटप, महिला आणि बाल कल्याण विभागाची माहिती। बारामतीमध्ये भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरती अजित पवार यांचा फोटो गायब। लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या बॅनरवरती देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो। लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा हंगामा। गृहमंत्र्यांच्या परवानगीच्या शिवाय मुख्यमंत्री हा शब्द वगळण्याची हिंमत अर्थमंत्री करू शकतात का? आमदार रोहित पवार यांचा सवाल। अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। 36,000पेक्षा जास्त केंद्र प्रकाशमान होणार। राज्यामध्ये 1,17,000 कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। सेमीकंडक्टर इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये गुंतवणूक, 29,000 रोजगार निर्मिती। इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। स्वदेश ड्रीम विलेज उपक्रमामध्ये आता 1,000 गावांचा समावेश। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या सोबत करार। बोरिवली ते विरारच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी पश्चिम रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील। कामामध्ये अडथळा आणणारी 2,612 कांदळवनं तोडण्याची दिली परवानगी। उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर। अदानी आणि शिंदेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यामध्ये। धारावी म्हणजे आपल्यासाठी केवळ नागरी विकास नसून 10 लाख नागरिकांची प्रतिष्ठा पुनर्प्रस्थापित करून देण्याची जबाबदारी, उद्योगपती गौतम अदानी यांचं वक्तव्य। आयुष्यामध्ये बंधनं झुगारण्याची हिंमत दाखवणारी व्यक्तीच प्रगती करू शकते, उद्योगपती गौतम अदानी यांनी सांगितला यशाचा मंत्र। शिक्षक दिनाच्या निमित्तानं जय हिंद कॉलेजमध्ये अदानींचं व्याख्यान। मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरती आज हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी। मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरती दोन्ही बाजूंकडून सुरू आहे घमासान युक्तिवाद। सांगलीमध्ये ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची बैठक। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह प्रमुख नेते राहणार उपस्थित। बैठकीमधून ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार। जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश। भाजप आज जम्मू काश्मीर निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या साठी भाजपच्या जाहीरनाम्याचं करणार प्रकाशन। विधानसभेला 60 जागा लढवण्याची इच्छा, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणार, अजितदादांचं विधान। महायुतीसोबत असताना धर्मनिरपेक्षतेची तडजोड नाही, अजितदादा यांची भूमिका। तर विकासाच्या मुद्द्यावरती महायुतीमध्ये सहभागी, अजित पवार यांची स्पष्टोक्ती। दिल्लीमधल्या मोठ्या नेत्यांच्या आमंत्रणावरून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, पक्षप्रवेशावरून एकनाथ खडसे यांचं मोठं विधान। जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता। मात्र गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्यानं तो जाहीर झाला नाही। एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट। आम्ही एकत्रच लोकसभा एकत्र लढल्या, विधानसभाही एकत्रच लढू, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। राज्यात पहिल्यांदाच शिवसेनेकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना। मनोज डांगे, दत्तात्रय पवार, कॅप्टन परशुराम शिंदे यांच्यासह काही निवृत्त सैनिक, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला शिवसेनेमध्ये प्रवेश।
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची बैठक। निवडणुकाच्या संदर्भात रणनीती संदर्भामध्ये बैठकीमध्ये 2 तास चर्चा। तिकीट वाटपाला निर्णय हा सर्व्हे करून घेतला जाईल। महायुतीच्या विजयासाठी संपूर्ण टीम कामाला। जागा वाटपावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये जातील। सरकार निवडणुकांपासून दूर पळत आहे। विनायक राऊत यांची महायुती सरकारवरती टीका। मुंबईतल्या 36 पैकी 22 जागांवरती ठाकरे गटाची तयारी सुरू। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या आधीच ठाकरे गटाची यादी जवळपास निश्चित। संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती। शिवसेना ठाकरे गटाची कुठलीही यादी आमच्यापर्यंत आलेली नाही, त्यामुळे त्यावरती बोलणं फारसं उचित ठरणार नाही। वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। बाकी कुणावर बोलू नका, आपलं टार्गेट फक्त फडणवीस। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्यांना सुप्रिया सुळेंचे आदेश। रुपाली ठोंबरेंना प्रवक्ते उत्तर देतील। ठोंबरेंच्या प्रश्नावरती उत्तर देणं रुपाली चाकळकर यांनी टाळलं। खडकवासला मतदारसंघामधून उमेदवारी मिळण्यासाठी अजित पवारांना पत्र लिहिलंय, चाकणकरांची माहिती। इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी लढण्याची शक्यता। विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून स्वतःच्या उमेदवारीची घोषणा। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याच्या विरोधात अकोल्यामध्ये काँग्रेसची पोलिसांमध्ये तक्रार। नितेश राणेंवरती कठोर कारवाई करत अटकेची केली मागणी। राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडी संदर्भामध्ये चर्चा आणि निर्णय झालेला नाही। सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट। अजूनही इच्छुक आपले निवेदन किंवा अर्ज पक्षाकडे देऊ शकतात, तटकरेंची माहिती। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड 12 सप्टेंबरपासून मंत्रालयामध्ये उपोषण करणार। मतदारसंघातील विकास कामांना मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी दिरंगाई होत असल्याचा केला आरोप। राजकोट किल्ल्यावरच्या पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। जयदीप आपटेचा अनुभव काय? आपटेला पुतळा बनवायला कोणी दिला? आपटेची चौकशी करणार या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। महापुरुषांच्या बाबतीमध्ये दर्जेदार काम न करणाऱ्यांना सुट्टीच दिली नाही पाहिजे, कायमस्वरूपी जेलमध्ये टाकायला हवं, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या घोंगडी बैठकींचा आजचा दुसरा दिवस। बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघामधील तेलगावमध्ये होणार बैठक। तुम्ही मराठ्यांना किती दिवस फसवणार? पोलीस भरतीवरून मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवरून चर्चा। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी। मुंबईमधील लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक आनंदले। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 91वं वर्ष। लालबागच्या राजाला अंबानी कुटुंबियांकडून 20 किलो सोन्याचा मुकुट। मुकुटाची किंमत 15 कोटी रुपये। मुंबईच्या माटुंगामधील जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती बाप्पाची पहिली झलक। मुंबईमधील सर्वात श्रीमंत बाप्पा अशी ओळख। जीएसबी मंडळाच्या बाप्पाचं यंदाचं 61वं वर्ष। अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी यंदाही ड्रेस कोड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती। ड्रेस कोडवरून यंदाही वादाची शक्यता। केतवाडी 7व्या गल्लीमध्ये राहणाऱ्या नितेश मेस्त्री यांनी साकारली शाडूच्या मातीच्या 1 इंच गणेश मूर्ती। आतापर्यंत बाहुबलीपासून विविध रूपातील मूर्ती। मुंबईच्या गिरगावमध्ये भिवंडीकर कुटुंबियांनी साकारला पर्यावरणपूरक मण्यांपासून बाप्पा। 100 वर्षांपासूनची अधिकची परंपरा। भिवंडीकरांच्या पणजींनी साकारला मण्यांपासूनचा बाप्पा। गणेशोत्सवाच्या निमित्तानं माणगावमधल्या बाजारपेठ सजल्या। गणेश भक्तांची दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी लगबग। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या। सजावटीचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। नंदुरबारमधून गुजरात, मध्य प्रदेश तसंच इतर जिल्ह्यांमध्ये गणेश मूर्ती घेऊन जाण्यास सुरुवात। गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी। अमरावतीमधील बाजारपेठा गणेशोत्सवाच्या पूर्वीच फुलल्या। सजावटीचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज। नागरिकांच्या सुरक्षेसाठी 6 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान कोस्टल रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार।
मुंबईच्या अंधेरी परिसरातून कोकणात जाण्यासाठी 100 बसेसची सुविधा. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख मुरजी पटेल यांच्या माध्यमातून 100 लक्झरी बसेसची सुविधा. यवतमाळ जिल्ह्यातील 9 आगारांमधून 63 बसेस कोकणासाठी रवाना, तर 63 बसेस 9 सप्टेंबरला परत येणार. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांवरती अडचणींना सामोरं जाण्याची वेळ. अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयामधील जागा देणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय. या महाविद्यालयांमधील पदांसाठी 31,48,00,000 रुपये खर्च करणार. पश्चिम वाहिनी, वैतरणा आणि उल्हास खोऱ्यामधील समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणणार. 55 टीएमसी पाणी मराठवाड्यामध्ये आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी. राज्यातल्या विविध देवस्थानांच्या 275 कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजुरी. यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार. सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% कपात. उद्यापासून तिकिटाचा किमान दर 10 रुपये आणि कमाल दर 30 रुपये. पुणे ते शिरूर हा 53 किलोमीटरचा मार्ग उन्नत करणार. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. उन्नत मार्गासाठी 7,515 कोटींचा खर्च अपेक्षित. मुंबई गोवा महामार्गाला आणखी 2 वर्षांचा विलंब. चुकीच्या कंत्राटदारामुळे काम रखडल्याची मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. मुंबई गोवा महामार्गावरती खारपाडा ते पोलादपूर कशेडी घाटापर्यंतच्या महत्त्वाच्या ठिकाणी 29 सीसीटीव्ही कॅमेरे. मोठा पोलीस बंदोबस्त. 10 टोईंग क्रेन आणि 10 रुग्णवाहिकाही तैनात. परभणीच्या पाथरीमध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अटकेसाठी दलित संघटनांचा मोर्चा. दलित चळवळीचे नेते BS कांबळे यांच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊनही अटक न झाल्यानं दलित संघटना आक्रमक. हिंगोलीमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा मोर्चा. तर आदिवासी समाजाच्या योजना बंद करून सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहे. आदिवासी नेते संतोष टारफे यांचा सरकारवरती आरोप. नंदुरबारमध्ये विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मूक मोर्चा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची केली मागणी. नागपूरमध्ये शक्ती कायदा लागू करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. परंतु आंदोलनामध्ये सहभागी महिलांना शक्ती कायद्याबद्दल कल्पनाच नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.